या मराठी माणसाला मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं। यांचं नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे। पण यांनी मुंबईसाठी नक्की काय केलं चला बघूया। 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुरबाड गावात यांचा जन्म झाला। यांना नाना म्हणत। नानांनी हिऱ्यांच्या बिझनेसमध्ये मोठी संपत्ती कमावली होती, पण आपल्या श्रीमंतीचा वापर यांनी चैनीत राहण्यासाठी नाही तर मुंबई उभारण्यासाठी केला। 1822 साली नानांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली। या संस्थेने मुंबईत अनेक शाळा सुरू केल्या। मुंबईतले प्रसिद्ध एल्फिन्स्टन कॉलेज हे नानांनीच सुरू केले होते। मुंबई युनिव्हर्सिटी, ग्रांट मेडिकल कॉलेज, जे हॉस्पिटल, जे स्कूल ऑफ आर्ट्स, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, बॉम्बे असोसिएशन या सगळ्याच्या स्थापनेत नानांचा पुढाकार होता। देशातील पहिली रेल्वे सुरू करणाऱ्या कंपनीमध्ये ते संचालक सुद्धा होते। नानांनी मुंबईत अनेक विहिरी, बँका, बोटी, म्युझियम्स, थिएटर्स, स्मशानभूमी बांधल्या आणि अजून बरंच कार्य केलं। या सगळ्यामुळे यांना मुंबईचे शिल्पकार म्हणणं अगदी रास्तच आहे।